घराच्या सजावटीच्या निमित्तानं ज्या ज्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू लागतात त्या वस्तूंची सेवा देणारं दुकानाचं उद्घाटन आज आमदार वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते थोड्या वेळाने त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। खरं तर क्षीरसागर कुटुंबीय आमच्या नात्यातले कुटुंबीय आहेत। आमच्याकडलेच माझे जवळचे मित्र महावीर भुजबळ यांची कन्या ही प्रतीक यांची पत्नी आहे आणि या खरं तर आत्तापर्यंत आपल्या सगळ्याच लोक शेती करायचे, फार तर थोडाफार व्यवसाय त्या ठिकाणी करायचे। अलीकडच्या काळामध्ये मराठी माणूस व्यवसायामध्ये त्या पदार्पण करतो आहे, व्यवसायामध्ये उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवसाय करण्याचं काम करतो आहे। हॉटेल व्यवसाय असेल, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न शेतकरी कुटुंबामधील मुलं त्या ठिकाणी करत आहेत। तर ते क्षीरसागर कुटुंबीय लोणंदमध्ये अत्यंत नावाजलेलं अशा प्रकारचे हे सगळे कुटुंब आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपापल्या कामानं, कर्तृत्वानं, वागण्यानं, बोलण्यानं, शिक्षणानं, व्यापारानं, व्यवसायानं, उद्योगानं आपापला ठसा त्या ठिकाणी उमटवण्याचा प्रयत्न केला आहे। लोणंद नगरीच्या वैभवामध्ये भर घालण्याचा प्रयत्न अनेक क्षीरसागर कुटुंबातील लोकांनी त्या ठिकाणी केल्याचा पाहायला मिळतो। माझं व्यक्तिशः खरं या कुटुंबाशी अतिशय जवळचे संबंध, अनेक पिढ्यांपासूनचे संबंध आमच्या लोकांचे त्या ठिकाणी राहिलेले आहेत। आजही त्या ठिकाणी राजकुमार क्षीरसागर असतील, श्री क्षीरसागर असतील, सिद्धार्थ आल्लाटे असतील किंवा सगळेच प्रतीकनं या ठिकाणी व्यवसायामध्ये त्या निमित्तानं उडी घेतलेली आहे। खरं तर व्यवसायामध्ये भाग घेतल्यानंतर स्पर्धक व्यवसायाचा माल कशा प्रकारचा असतो, क्वालिटी कशा प्रकारची आहे, गुणवत्ता कशी आहे, किंमत कशी आहे आणि सर्व्हिस आपण किती चांगल्या प्रकारची देऊ शकतो यावरच खरं तर कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाचा विकास त्या ठिकाणी अवलंबून असतो, यशही त्याच्यावरती अवलंबून असतं। असं बऱ्याचदा म्हटलं जातं की चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो होतं गिराईक फिरकाना आणि सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो होतं गिराईक तुटाना, अशा प्रकारची परिस्थिती असते। मार्केटिंगचा जमाना आहे म्हणून मला असं वाटतं प्रतीकला त्या निमित्तानं त्याच्या सगळ्याच कुटुंबियांना सांगायचं आपण या ठिकाणी व्यवसाय सुरू करत असताना चिंध्या पांघरून सोनं विकायचं नाही, सोनं पांघरून चिंध्या विकायचं नाही, सोनं पांघरून सोनंच विकायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया। उत्तम दर्जाचा माल, उत्तम क्वालिटीचा माल आणि जे नवनवीन त्या व्यवसायामध्ये येतील अशा नवीन प्रकारचा माल त्या ठिकाणी शोधला पाहिजे। मार्केट रिसर्च त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि व्यापाराचा, मार्केटचा व्यवस्थित प्रकारे बाजारपेठेचा अंदाज घेतल्यानंतर ग्राहकांचा विचार करून त्या ठिकाणी अशा प्रकारचा नवीन प्रकारचा ग्राहकांच्या आवडीप्रमाणे उत्तम दर्जाचा, उत्तम क्वालिटी असणारा, अपडेटेड अशा प्रकारचा माल जर त्या ठिकाणी उत्तम किमतीला ठेवला आणि विक्रोत्तर सेवा जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा देण्याचा प्रयत्न केला तर मला खात्री आहे की श्रीकृष्ण होम डेकोर त्या अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती करेल, उत्तम व्यवसाय त्या ठिकाणी करेल आणि ज्या पद्धतीनं इथं दुकान सुरू केले अशाच प्रकारचं इतरही शहरांमध्ये अशा प्रकारची दुकानं होतील। एक चेन आपण म्हणतो की साखळी हे निर्माण करण्याचा प्रयत्न करावा। एक दुकान काढलं ते नीट चाललं एवढ्यावरती सॅटिस्फाय न राहता याच पद्धतीच्या अनेक प्रकारची साखळी दुकाने निर्माण व्हावीत आणि एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये उडी मारण्याची क्षमता आपल्या मराठी बांधवांमध्ये त्या ठिकाणी आली पाहिजे। नक्कीच येईल अशा प्रकारचा विश्वास वाटतो। प्रतीक हुशार आहे, अभ्यासू आहे, समजूतदार आहे आणि काय बऱ्याचशा नवीन गोष्टी समजून घेण्याची त्याची इच्छा असते, त्याप्रमाणे तो घेण्याचा प्रयत्न करतो। मी पुन्हा एकदा श्रीकृष्ण होम डेकोर या दुकानाच्या उद्घाटन थोड्या वेळानंतर होणारच आहे आमदारांच्या हस्ते, परंतु थोडंसं मलाही माझ्या तालुक्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळे मी शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहे। पुन्हा एकदा श्रीकृष्ण होम डेकोर या दुकानाच्या उद्घाटनासाठी आमचे मित्र विनोद क्षीरसागर सभापती आणि सगळेच मित्रमंडळी या ठिकाणी जमलेत, सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि संयोजकाला आणि प्रोप्रायटर जे आहेत त्यांनाही मी खरं तर पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतो। पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा। तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल। धन्यवाद।